म्हणलं शेती करायची का नाही करायची. काही नाही बाहेर गुड मॉर्निंग मित्रांनो, जय महाकाल. आज ना सकाळून ना पिवळं पावडर चालू होती आणि आता टाइम भेटलाय आणि सहज म्हटलं आता ब्लॉग सुरू करून देऊ. आपले जे लिंबाची झाड आहे ना हे वाले, त्याला थोडासा स्प्रे उरलाय ना, म्हणजे आपली पावडर उरलेली ना ते आता त्याला देऊन टाकतो. इकडं आसाऱ्या पण आहे आणि आंब्याच्या झाडाला पण पावडर देऊन टाकतो. इकडं जेवढे आपले आंबे झाड ना इकडं सर्वांना पावडर देऊन टाकतो. सरांमुळे ट्रॅक्टर बघा कुठं आला पावडर मारता मारता म्हटलं जाईल बरोबर, पण तो बघा कुठं आला. या चिचाच्या झाडाला पण स्प्रे दिलाय, यांना पण दिला. आणि इकडे डास वीस होऊ नये म्हणून ना आपण डेंग्यूची साथ चालू आहे ना, त्याच्यामुळे आपण इकडं स्प्रे दिलाय. सर्व झाडांना एकदम खाली तिकडे आरपार करून टाकलंय, एकदम लो कॉस्ट मध्ये. एकदम सर्व झाडांना स्प्रे इकडे दिला, तिकडे दिला, इकडे नाही दिला. इकडे ना झेंडूला असला का मग येऊन जातो. आज सकाळी झेंडूला पावडर दिली मग इकडं. आणि इकडं हे बघू शकतो, हे आहे ना हे केलंय व्यवस्थित. आणि इकडे आपली एक सुई जागा केली अशी. इकडे कॅरेट व्यवस्थित करून घेतले मी, ते बांबू सोडली सर्व आता इकडे व्यवस्थित करायचं आहे. आणि इकडे ना हे बल्ब सगळं काढून टाकायचे आणि ट्यूबलाईट लावायची. जी आपल्या घरात ट्यूबलाईट राहते ना ती लावायची. ही तार पण सगळे काढून टाकायची. हे बघ ही जो आहे ना ह्याच्यातली, नाही तर मग साध्या मधली ना एक अशी केबल टाकायची, पण ती अंडरग्राऊंड टाकायची अशी. इकडून अशी इकडून आली का ह्या पाईपातून जाईल तिकडं, त्या पाईपातून डायरेक्ट त्या पाईपातून टाकली की डायरेक्ट अशा आरपार निघेल तिकडं. म्हणजे या पाईपातून टाकली का ती इकडं, तिकडून तिकडं अशी. आणि इकडं कनेक्शन आहे पाहिजे मोकळं. हे बघायचं, हे तरंगलेलं आहे, हे काढायचंय आणि हे व्यवस्थित करून घ्यायचं. त्यासाठी पट्टी केलेली त्याच्यातून व्यवस्थित करून घ्यायचंय आणि इकडून टाकायचं ती भाग. सो गाईज, घरी कोणीच नाही, फक्त आजी आहे आणि मी. आजी झोपलेली त्याच्यामुळे मी एकदम हळू ब्लॉग काढतो. आज सकाळपासून काही काम नाही त्याच्यामुळे मी बरंच आवरत होतो. खोली आवरली आणि आता चाललोय खाली. आजीच्या खोलीत झोपलेली आहे आणि मी हॉलमध्ये आता. आणि इकडे ना आपल्याला मारायची होती झेंडूला पावडर मारलेली आहे. आणि आता दुसरं काही काम आहे पण अजून पप्पा नाही आले, त्याच्यामुळे आपल्याला काही काम नाही दुसरं. मी बसलो होतो मोबाईल खेळत, पण आता विचार केला की झोका बांधू आणि झोक्यामध्ये थोडंसं खेळू त्या छोट्या दिदीसोबत, म्हणजे माझ्या दादाच्या मुलीसोबत. एक छोटीशी बारकी ती आणि त्यांचा दादाचा लहान मुलगा पण आहे त्यासोबत खेळत. आता खाल्ल्यावरचं ना मंचिंग पेपर काढायचं काम चाललंय पेरूचा. आणि बाबा वरल्या प्लॉटमध्ये, मी खाली बघायला आलतो पण खाली काही दिसले नाही. आता वरल्या प्लॉटमध्ये मी परत चाललोय. इकडे ते आपल्या हा नवा बंगला आणि या झाडांच्या पाठीमाग. आणि याचं पण काढलेले ऑलरेडी. मला म्हटलं 12 महिने पाणी राहील आपल्याकडं. आणि आजपासून टँकर सुरू. हे बघा इकडे दाखवतो. हा असा नजारा आहे. टँकर बिग साईज मध्ये. फोन नका लावू बरं का, फोन नका लावू याच्यावर. टँकरची सिस्टीम जोडायची, डायरेक्ट मोटर आहे जागेची टँकर. आणि मी आता टँकरच्या वरती आहे. आणि आपला इकडं मोबाईल खाली गेला तर परत भेटणारच नाही आयुष्यात कधी. एकदम थोडं राहिलेलं आहे. मी आता चाललोय आपल्या डाळिंबाच्या प्लॉट मध्ये. पायासृष्टी आपल्याला स्लरीनी द्यायचंय, म्हणजे नळीने द्यायचं आपल्या ड्रिपनी. आता मी चाललेलो आहे बुलवून. आणि आता तिथे गेल्यावर तुम्हाला समजालच कोणचं पायासृष्टी सोडणार आहे. डायरेक्ट प्लॉट मध्ये डायरेक्ट ट्रॅक्टर आता चक्कर मारत होता असं ट्रॅक्टर घेऊन आपल्या.
डाळिंबाचा एवढाच चांगला शेड झालेला आहे. एकदम हळूहळू चाललोय. आपल्याला काय घाई नाही, काही नाही. बरोबर एकदम अंदाज चाललोय. डाळिंबाचा आपल्या डाळिंबाचा प्लॉट आहे. त्याला आता बाया सृष्टी सोडायचं आपल्याला साईज होण्यासाठी. आता अजून साईज आपली बाकी अजून 2 डबे बाकी अजून. आता पहिला झालाय, आता हा दुसरा आहे. अजून 2 बाकी. फळं पण काढायला लागलेले. काय अडचण नाही, चांगलं. ट्रॅक्टर मी मुलाम पासून राहिलो. आता 2 व्हीलर मध्ये 2x2 मध्ये चालतोय. मुदामच ट्रॅक्टर फसवला होता. म्हणजे 2 व्हीलर मध्ये, 4 व्हीलर मध्ये तर नाही. आणि 4 व्हील टाकला आरामशीर निघून आला. पण 4 व्हील म्हणजे 4 व्हील आहे बरं का. आणि इकडे जोडून ठेवतो आता नळी. ओके. डाळिंबाचा प्लॉट एकदम मनापासून म्हणतो, एकदम चांगला केलेला आहे. आणि आता पप्पा आहे त्याचे बायोसृष्टी घेऊन. इकडे आपली फळांची साईज पण खूप जास्त, पण इकडे ना थोडंसं चिकटे बिकटे म्हणजे पोईल होण्याचे चान्सेस जास्त आहे. आणि इकडे पिवळे झाडं पण जास्त आहे. जास्त म्हणजे तरी 600 झाडांपैकी 10-20 झाडं आहेच. जास्त तर नाही, पण मग तेवढे 10 झाडं पण आहे ना खूप जास्त नुकसान करीत आहे. मग आता इकडे आहे ना बघू शकते हे. आणि अजून एक, निसर्गापुढं काहीच करू शकत नाही बरं का. का माहिती का, आता बघू शकता तुम्ही इकडं किती भारी मौसम झालेलं आहे. हां, आणि काही क्षणामध्ये समजा उद्या परवा स्प्रे घ्यायचा असला ना तर लगेच पावसाचं. आणि जेव्हा डाळिंब तोडू, म्हणजे आपण डाळिंबाची हार्वेस्टिंग करू, तेव्हा डाळिंबाचं मार्केट डायरेक्ट खाली येऊन जातं. म्हणजे शेतकऱ्याचं आहे ना असंच हे. का माहिती का, कधीच आम्हाला ना कोणचीच व्यक्ती साथ देत नाही. कधी आमच्या आजपर्यंत तर कोणत्या शेतकऱ्याचा भाव खूप 200-300च्या आसपास गेला कधीच नाही गेला. आम्ही आजपर्यंत म्हणजे आता आम्हाला 15 वर्ष होत आले का डाळिंब आम्ही करतोय. आणि सोन्यासारखं करतो. हे सोन्यासारखं नाही तर काय, हे सोन्यासारखं नाही तर काय. पण कधीच सोन्यासारखा भाव नाही मिळाला आम्हाला, कधीच नाही. कधीच सोन्यासारखा आम्हाला भावच भेटला नाही आज पण तर नाही. पण आता या वर्षी मी देवाला विनंती करतो का आम्हाला खूप जास्त डाळिंबात पैसे हो, एवढी प्रार्थना करतो. आता इकडे कसं माहिती का, आम्हाला ह्या प्लॉटमध्ये ना, हाच प्लॉटमध्ये आम्ही इकडे का बरं लावलं, कारण की पहिले तिकडे होता आणि आता इकडं आम्ही केलेले आहे. कारण की हा प्लॉट आम्हाला ठेवायचा आहे डाळिंबासाठीच. आणि समजा एखाद्या वेळेस याच्यामध्ये जर डाळिंब एकदम 10 किती, पहिले ईड नव्हतो करतो आम्ही. ईडं म्हणजे पहिले गुलाब, शेवंती आणि अजून काही सोयाबीन, मग गव्हाचं झाल्यावर मग त्यानंतर मग आम्ही डाळिंबाचं केलं. डाळिंब झाल्यावर मग आम्ही इकडं आता बघू, जर ठरलं पेरू लावायचं तर पेरू नाही लावणार. का माहिती का, पेरूचं आहे ना मला थोडंसं आवडत नाही पेरूचं. डाळिंबाचं कसं माहिती का, डाळिंब म्हणजे डाळिंब. आता तुम्ही मला सांगा, आयफोन आहे आणि ओप्पो आहे आणि सॅमसंग आहे. तुम्ही फक्त 3 मोबाईलकडे जा, ओप्पो, सॅमसंग आणि आयफोन. पण तुम्हाला कोणचं आवडेल? आयफोनच आवडणार. का माहिती का, आयफोन तो आयफोन आहे. मग आता तसं मी आयफोन, हा माझा आयफोन आहे. आणि सॅमसंग जो आहे पेरू आहे. हां, आणि ओप्पो, विवो, रिअलमी, रेडमी असे आहे ना, हे शेवंती आपला
गुलाब झाला, अजून काय मस्त भरपूर पीक आहे. गुलाब, सोयाबीन झाला, गहू झाल्या, वाल झाल्यावर अजून दुसरं फळं, जेवढे फळं अनेक तेवढे. तेवढ्यापेक्षा मला फक्त डाळिंब आणि पेरू आवडतो आणि जास्त करून ड्रॅगन फ्रूट. आता माझ्या स्वतः ड्रॅगन फ्रूट आहे, पण मी ना ड्रॅगन फ्रूटचं जास्त हे नाही करीत. मला ड्रॅगन फ्रूट फक्त जास्त खायला आवडतं. असं निलावात मी आजपर्यंत कधी नेलेलं नाही. तिकडं आपले हे बघू शकता. आता पप्पा येतीलच आता बाया सृष्टी घेऊन. इकडे नळी जोडून ठेवली ट्रॅक्टरवर बसलेलो आहे आणि पप्पा अजून नाही आलेले. सांगा आता काय करायचं. पप्पाच नाही आलेले, त्यामुळे त्यांना मोटर थोडा प्रॉब्लेम झाला आज परत. मग आता पप्पा तिकडाचे. मी इकडे कॉक पण चालू करून ठेवलेलं आहे. आता बसलोय. वातावरण बघा, पाहिलं ना आज किती भारी उघडलेले आहे. आणि आज स्प्रे नाही बरं का, आज फक्त स्लरी सोडायची, म्हणजे खाणं सोडायचं आहे. आणि आता पप्पाचीच वाट बघतो मी. आता गावाचं इकडे बघतो. आत्ताची पावसाच चालू झाला आता इकडं. आणि ऊन बघा, बघितलं ना, सूर्य सुद्धा दिसतोय. त्या इकडे पाऊस सुरू झालेला आहे. फादर पण आलेले आहे. आणि आत्ताची पाणी यायला लागलं. खूप जोर पाऊस आहे. काय आहे, आपण लावलं मोठे. अहो सगळ्यांनी पैसे वाढून घेतले, आपणच येडे राहिले. अवघड काम झालं आहे. अवघड काम झालं. मी तर यांग झालं आयला म्हणलं, ही शेती करायची का नाही करायची. नाही नाही, बाहेर सृष्टीचा रिझल्ट आहे ना खरंच छान आहे. माहिती मला माहिती. नवीन नवीन काहीतरी गाव असायचं. त्या दिवशी जे खाणं सोडलं ना, ते अजून पण निघते वाईट वाईट. पप्पाला म्हटलं होतं आपण 5 मिनिट ठेवा, पण पप्पाने ऐकलं नाही. आणि बघितलं बायोसृष्टीचा डब्बा 1300 रुपयाला होता का 1200ला, आता त्या 1800 रुपये गेला त्यांनी. म्हणजे काय 550 का 450 रुपये त्यांनी वाढवले. म्हणजे आता जास्त विक्री जास्त वाढली ना, सेल जास्त केलं ना त्यांनी. स्वतः घरी आलेलो आहे, चाललोच आपल्या रस्त्यालाच आहे. आणि मोबाईलात 3% राहिला म्हणून ब्लॉगच काढला नाही. त्याच्यानंतर एक बंद पडून गेला मोबाईल. चालू केला आता, थोडंफार थोडा मग करून घेऊ राहिलो. कधी आता बाया सिस्टीचा पण खूप जास्त रेट वाढलेला आहे, 1800 रुपये. आता हो, आता पुढं काय होतं काय नाही.